भाग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा 135 वर्ष कार्यरत आहे. आज त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाला अ दर्जा शासनाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी दिला. या अ दर्जा इतपत काम या मंदिराचं आपल्याला झालेलं आहे आणि त्याचा विस्तारीकरण करणं, अ दर्जासारख्या सुविधा मिळाव्यात आणि त्याच्या लगत असणारा फरसखाना, विश्रामबाग या इमारतीसुद्धा आता त्या 50-60 वर्षापूर्वीच्या असल्यामुळे आत्ता तिथं आधुनिक व्यवस्था नाही आहेत. त्या असण्याकरता एक पर्यायी जागा असून त्या ठिकाणी त्या चांगल्या इमारती बनवून त्यानंतर ही जागा शासनाकडनं प्राप्त करून याचं विस्तारीकरण करणं हा आमचा मानस आहे. पण या आपण जागा घेतो की पोलीस स्टेशनची, पण त्याला पर्यायी जागा कुठं देतोय आणि कसं असणार आहे? पर्यायी 2-4 जागा आहेत. पोलीस आरक्षणाच्या जागा आहेत. काकालवाईच्या मागं 9 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने त्याचं चांगल्या पद्धतीचं बांधकाम करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतरच ही जागा शासनाकडनं आपल्याला मिळणार. या संदर्भातले प्रस्ताव आपण कुठे दिलेत का? प्रोसेस सुरू झाली का? आपण त्याकरताचं पत्रव्यवहार मुख्यमंत्री महोदय साहेबांशी केला. मुख्यमंत्री महोदयांनी खाली पाठवला आणि पुणे पोलिसांनी त्यांचा सकारात्मक प्रस्ताव हा शासनाकडे पाठवला. सर्वप्रथम आमचा विरोध नाही, आमचा आक्षेप एका गोष्टीवर आहे की दगडूशेठ हलवाई मंदिर हा दगडूशेठ हा काही फक्त एका व्यक्तीचं किंवा फक्त पुण्यापुरता मर्यादित विषय नाही आहे. संपूर्ण देशभरातील भक्त आहेत. मी स्वतः दगडूशेठचा भक्त आहे, म्हणजे कंपल्सरी चतुर्थीला मंदिरात असतो. परंतु विषय एवढाच आहे, पोलिसांची जी जागा आहे ती देण्याऐवजी व्यावसायिक जागा, जे व्यावसायिक बिल्डिंग ज्या आहेत, म्हणजे आपण म्हणू की दगडूशेठच्या उजव्या हाताला लक्ष्मी रोडच्या चौकापर्यंत ज्या काही बिल्डिंग्स असतील तर त्या शासनाने विकत घ्याव्यात. बाजारभावाप्रमाणे त्यांना मोबदला देण्यात यावा आणि त्या विकत घेऊन याच्यापेक्षा दुपटीची जागा अवेलेबल करून देण्यात यावी. परंतु त्याचं कारण असं आहे की 10 जुलै 2014ला ऑलरेडी तिथं बॉम्बस्फोट झालेला आहे फरसखान्याच्या पार्किंगमध्ये आणि हे कवच आहे, म्हणजे दगडूशेठ मंदिराला पोलिसांचा कवच आहे. 26/11ची जी घटना घडलेली आहे त्याच्यात डेव्हिड हेडलीने ऑन रेकॉर्ड असं सांगितलेलं आहे स्टेटमेंटमध्ये की त्याची योजना जी होती ती सिद्धिविनायक मंदिराला अटॅक करण्याची होती. फक्त सिद्धिविनायक मंदिर, म्हणजे जे काही 10 आतंकवादी आलेले होते, लाईनीत जी लोक भक्त जे उभे असतात त्यांना आपण अटॅक करायचा. परंतु तिथलं जवळचं पोलीस ठाणे बघून आणि पोलीस सिक्युरिटी बघून त्यांनी ती योजना बदललेली. त्यामुळे तो महत्त्व किती आपल्या ते म्हणजे समजणं गरजेचं आहे. आणि हा जो परिसर आहे, म्हणजे दगडूशेठचा परिसर हा पुण्यातील सर्वात संवेदनशील पार्ट आहे, सर्वात महत्त्वाचा भाग आहे, रहदारीचा भाग आहे आणि तिथं आपल्याला चालायलाही जागा नसते. जस्ट गणेशोत्सवाच्या काळात आपण बघितलं असेल तिथं गाड्या पार्किंगचा लांबचा प्रश्न आहे, चालायला आपल्याला जागा मिळत नसते. त्यामुळे आमची एवढीच विनंती आपल्यामार्फत आम्ही शासनाला करतो की आम्ही विरोध करतो. हा विरोध नाही, आमचा आक्षेप फक्त एका गोष्टीवर आहे, पोलिसांच्या जागाऐवजी बाकीच्या ज्या काही प्रायव्हेट जागा असतील किंवा कॉर्पोरेशनच्या काही जागा असतील तर त्या शासनाने त्यांना ॲक्वायर करून द्यावा. पैसे कमी पडत असतील तर आमच्यासारखे भक्त असतील, आम्ही पैसे देणगीच्या माध्यमातून आम्ही समाजाकडनं आम्ही ते गोळा करू आणि आपण ते फंड्स अवेलेबल करू.